मलमलच्या कापडासारखे छान मऊ लुसलुशीत मेथीचे थेपले आणि तेही मस्त 3 ते 4 दिवस टिकणारे, जेणेकरून तुम्ही प्रवासातही नेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। तुम्हाला लगेच खायचे असेल तर ते तुम्ही कसे करू शकता, प्रवासात बरोबर न्यायचे असेल तर ते तुम्ही कसे करू शकता। आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहे, त्याची घडी मस्त होते आहे, रुमाली घडीसारखी। रोल छान मस्त होतं आहे, एकदम मऊ लुसलुशीत ते झालेले आहेत। अशा प्रकारे आधी मी मेथी निवडून आणि क्लीन करून ठेवली आहे। क्लीन करून म्हणजे धुवून नाही, त्यातले तण किंवा इतर कचरा काढून अशा प्रकारे स्टोअर करून ठेवलेली आहे। याबद्दल डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे की तुम्ही भाज्या, कोथिंबीर, मिरच्या वगैरे कशा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायच्या। तर यातली हवी तेवढी मेथी मी घेतलेली आहे। तेवढी मेथी आपण धुवून घ्यायची आहे आणि चिरून वापरायची आहे। उरलेली मेथी परत अशीच वरतून टिश्यू घालून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, जेणेकरून ती एक आठवडाभर छान राहते, पिवळी वगैरे अजिबात पडत नाही। तर मला फक्त 2 लोकांसाठी परोठे बनवायचे आहेत, त्यामुळे मी एवढीच मेथी घेतलेली आहे। आणि मेथीच्या सोबतच मी कोवळी कोवळी देठंही घेतलेली आहेत। एकदम जाडसर देठं असतील ना किंवा जुनाट देठं असतील तर ती घ्यायची नाही आहे। आणि मेथी चिरताना अशा पद्धतीने जेवढी जोडी तुम्ही घेतली असेल ना ती अशी अर्ध्यामध्ये कट करायची, अर्ध्यामध्ये चिरायची आणि नंतर अशी बारीक चिरायला घ्यायची, जेणेकरून मेथी छान बारीक चिरली जाते। नाहीतर बऱ्याचदा काय होतं ना, अख्खी पानं किंवा फार फार तर अर्धी पानं चिरली जातात, अशी बारीक चिरली जात नाही, मग ती दाताखाली येते, मग ती कडवट लागते, त्यामुळे मेथीचे थेपले कधी कधी चांगले लागत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मेथी चिराल ना, छान बारीक चिरली जाते, त्याची देठंही व्यवस्थित चिरली जातात, ती छान ज्युसी राहते, जेणेकरून त्याचा कडवटपणा निघायला मदत होते। हे बघा, अशा पद्धतीने जितकी छान तुम्ही बारीक चिराल तितकी छान एकजीव होईल पराठ्यांमध्ये आणि सगळ्यात चवी छान व्यवस्थित ॲब्झॉर्ब करेल। तर अशा पद्धतीने मेथी चिरून घ्यायची आहे। आणि मेथीच नाही, कोणत्याही पालेभाज्यांचे परोठे तुम्ही बनवता, थालीपीठ बनवता, तेव्हा अशाच पद्धतीने छान बारीक चिरून घ्यायची आहे। चला तर मग मेथी चिरून झालेली आहे ऑलमोस्ट। आता मी लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे। तुमच्याकडे पेस्ट असेल तर तुम्ही घालू शकता, काहीच हरकत नाही, पण ते ठेचलेल्या लसूण आणि मिरचीची जी टेस्ट असते ना ती खूप मस्त लागते। जर तुम्ही लसूण खात नसाल तर ते स्किप करू शकता, फक्त मिरचीची पेस्ट किंवा बारीक चिरलेली मिरची याच्यामध्ये घालू शकता। आणि अगदी लहान मुलांना खाणारी असतील तर तेही स्किप केलं तरीही चालेल। हे बघा, अशा पद्धतीने मी सगळ्यात आधी मिरची घातलेली आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये ठेचा घातलेला आहे आणि बेसिक तुम्हाला जे मसाले घालायचे आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मी हळद घातलेला आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे, जेणेकरून ती तिखट नसते, धनेपूड घातलेली आहे, जिरेपूड घातलेली आहे, थोडंसं हिंग घालायचं आहे, ओवा हातावर कुस्करून घालायचा आहे आणि कोणतीही पिठं घालायच्या आधी याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे, कच्चं तेल। आणि कच्चं तेल घातल्यावर सगळे जिन्नस आपल्याला चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तेल, मिरची आणि लसणाची पेस्ट आहे, वेगवेगळे मसाले आहेत, ते छान मेथीच्या भाजीला लागतील आणि त्याला पाणी सुटेल। तर अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं ना, अगोदरच मेथीला पाणी सुटतं आणि जेव्हा आपण कणिक मळतो, थेपल्यांची कणिक मळतो, तेव्हा अंदाज येतो की किती पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहे, किती पीठ ॲब्झॉर्ब होणार आहे। त्यामध्ये साधारणपणे 1 ते 2 चमचे आपल्याला बेसनाचं पीठ पण घालायचं आहे, जेणेकरून ते एक्स्ट्रा मॉइश्चर थोडंसं ॲब्झॉर्ब करतं। यामध्ये मी पर्टिक्युलरली 2 ते 3 चमचे दही घातलेलं आहे, पण जर तुम्ही हे थेपले किंवा मेथीचे परोठे प्रवासासाठी सोबत नेणार असाल तर दही घालू नका। दह्याच्या ऐवजी याच्यामध्ये घालायची आहे आमचूर पावडर, जेणेकरून असा थोडासा आंबटपणा आणि चटपटीतपणा त्याला येईल आणि ते परोठे टिकतीलही। पण आम्ही लगेच खाणार होतो, त्यामुळे मी याच्यामध्ये दही घातलेलं आहे। तर तुमचा जो पर्पज असेल त्या हिशोबाने तुम्ही आमचूर पावडर किंवा दही याच्यामध्ये घालायचे आहे। पांढरे तीळ घालायचे आहेत, त्याच्याने टेक्स्चर खूप छान येतं। मीठ घालायचं आहे, सगळ्यात आधी थोडंच पीठ घालायचं आहे, मिक्स करायचं आहे। साधारणपणे मॉइश्चर आणि पाण्याचा अंदाज आल्यानंतर लागेल तेवढं पीठ अजून घालायचं आहे आणि घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। पोळ्यांसारखी सैलसर कणिक नाही मळायची आहे, कारण ह्याच्यामध्ये अजून पाणी सुटत जातं आणि नंतर ती सैलसर होत जाते, त्यामुळे थोडीशी अशी घट्टसर, पुऱ्यांची असते ना त्याच्यापेक्षा थोडी सॉफ्ट आणि पोळ्यांपेक्षा थोडीशी दाटसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। हे बघा, आता लागेल तसं मी पीठ अजून याच्यामध्ये घातलेलं आहे। हाताने मॉइश्चरचा छान अंदाज येतो आणि त्याच हिशोबाने छान पीठ मळून घ्यायचं आहे। मी याच्यामध्ये कोथिंबीर नाही घातलेली आहे, कोथिंबीरीमुळे काय होतं, पदार्थ लगेच म्हणजे स्पेशली आपण पराठे वगैरे करतो ते 2 ते 3 दिवस टिकणार नाहीत, कोथिंबीर अवॉइड करायची आहे। तशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाणी अजिबातच एकदम घालायचं नाही आहे,
तुम्हाला जरी अंदाज असेल तरी इथे अंदाज चुकू शकतो, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालूनच असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतर हाताला तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्रा मॉइश्चर रिटेन राहील त्याच्यामध्ये आणि छान मऊ लुसलुशीत कणिक तयार होईल. चला तर मग ऑलमोस्ट कणिक मळून झालेली आहे. ही मुरायला ठेवायची 10 ते 15 मिनटं, अजिबात विसरायचं नाही. आणि मुरून झाल्यानंतर मग पराठे लाटायला घ्यायचे आहेत. हे बघा, आता तुम्ही बघू शकता मुरल्यानंतर छान असा त्याला लवचिकपणा आलेला आहे, अजिबात चिकटपणा आलेला नाही आहे आणि अति सैलसरही ती झालेली नाही आहे. व्यवस्थित आपल्याला हव्या त्या कन्सिस्टन्सीची झालेली आहे. तर अशा पद्धतीने सगळे गोळे आधी तयार करून घ्यायचे, म्हणजे झटपट आपल्याला परोठे लाटता येतात. आणि परोठे लाटायला घ्यायच्या आधी तवा तापत ठेवायचा, म्हणजे एकीकडे परोठे आपले भाजूनही तयार होतात. जितकं शक्य आहे तितकं टाईम मॅनेजमेंट करून कुकिंग करायचं, म्हणजे कंटाळवाणं होत नाही, झटपट होतं, आपल्याला फॅमिलीसोबतही टाईम स्पेंड करता येतो. चला तर मग अशा पद्धतीने परोठे लाटून घ्यायचे आहेत आणि अतिशय पातळ परोठे अजिबात नाही लाटायचे, मीडियम थिकनेसचे ठेवायचे आहेत. खूप पातळ केले तर ते कडक व्हायची शक्यता जास्त असते. ते टेम्पररी पातळ वाटले तरी ते लाँग टर्मसाठी पातळ राहत नाहीत. तुम्ही कधीही बाहेरचे थेपले आणून बघाल तर ते असे छान पातळ वाटतात आपल्याला, पण संध्याकाळ होता होता त्याला एक कडकपणा येतो. त्यामुळे तुम्ही प्रवासात घेऊन जात असाल किंवा घरीही तुम्हाला अगदी 2-4 दिवस खायचे असतील हे थेपले, तर थोडेसे असे जाडसरच ठेवायचे. आणि लगेचच तवा एकदम गरम असला पाहिजे, तापलेला असला पाहिजे. कोमट किंवा थंड तव्यावर अजिबात परोठे टाकायचे नाहीत. एकदम तापलेल्या तव्यावर पटापट परोठे भाजून घ्यायचे, जेणेकरून ते कडक व्हायची शक्यता अजिबातच राहणार नाही. एका बाजूने थोडेसे शिजल्यावरच त्याच्यावर तेल लावायचं आहे. कच्च्या परोठ्यावर कधीही तेल लावून भाजायचे नाहीत, नाहीतर ते चामट होतात. हे बघा, अशा पद्धतीने शिजल्यानंतर थोडं थोडं वरतून तेल लावायचं आहे आणि फक्त 2 ते 3 वेळा उलटूनच पराठे शिजवायचे आहेत. खूप वेळ नाही त्याला भाजायचं आहे, नाहीतर मग ते अगेन कडक होऊ शकतात. चला तर मग तवा मस्त तापलेला आहे, त्यामुळे परोठे एकदम झटपट तयार झालेले आहेत. हे बघा, दोन्ही साईडने असे ब्राऊन स्पॉट आलेले आहेत, सगळीकडनं तेल व्यवस्थित लागलं आहे, भाजून गेलेले आहेत, कच्चे कुठूनही दिसत नाही आहेत म्हटल्यावर परोठे तयार आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकताय किती मस्त त्याला रंग आलेला आहे आणि अजिबात त्याला असं सॉफ्टनेस अजूनही त्याच्यामध्ये आहे, ते मॉइश्चर अजूनही त्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीने रंग आल्यावर लगेचच परोठे काढून घ्यायचे आणि अशी जाळीची डिश किंवा एखादी चाळण वगैरे तुमच्याकडे असेल ना, त्याच्यावर सगळे परोठे काढायचे. नाहीतर काय होतं की मॉइश्चर जे असतं ते मधल्यामध्ये राहतं आणि मग त्या पाण्यामुळे परोठे खराब होतात आणि ते एकदा पाणी चिकट झाले ते की मग ते अजिबातच टिकणार नाहीत. त्यामुळे त्यातलं मॉइश्चर आणि पाणी व्यवस्थित निघून गेलं पाहिजे. एखादं सुती कापड तुम्ही घेतलं तरी चालेल, पण शक्यतो अशी जाळी घेतली तर ती बेस्ट आहे. अशा पद्धतीने सगळे परोठे झटपट तयार करून घ्यायचे आहेत आणि एक परोठा भाजला जातो तोपर्यंत लाटूनही होतो. हे पराठे लाटायलाही खूप सोपे असतात. चला तर मग मस्त सगळे परोठे तयार आहेत. आता तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत झालेले आहेत आणि हे अशा प्रकारे केलेले परोठे आरामात 3 ते 4 दिवस टिकतात. तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता किंवा घरीही तुम्हाला अगदी कुकिंग करायला वेळ नसेल तर एकदा बनवून ठेवलेलं तुम्ही 1-2 दिवस नक्की खाऊ शकता. या पद्धतीने नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अजून तुमचे काही सजेशन्स असतील तर नक्की सांगा आणि हेही सांगा तुम्ही अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने हे पराठे करता का.